तुमची सुरक्षा किती महत्त्वाची आहे, तुम्ही खरंच त्याकडे लक्ष देता का? रोजच्या छोट्या चुका कधीही मोठा धोका बनू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला 5 सोप्या पण प्रभावी सुरक्षा टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्ही रोजच्या आयुष्यात सहज फॉलो करू शकता. या टिप्स फॉलो केल्यास तुम्ही स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकता. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज राष्ट्रीय सुरक्षा दिनाच्या निमित्ताने आपण या दिवसामागील इतिहास आणि 5 सुरक्षा टिप्स पाहूयात. या दिवसाची सुरुवात 4 मार्च 1972 रोजी झाली, जेव्हा भारतीय राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने म्हणजेच NSCने 4 मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दिवशी देशातील नागरिकांना अंतर्गत आणि बाह्य धोक्यांपासून सुरक्षित कसे ठेवायचे आणि सुरक्षिततेबाबत जागरूकता कशी वाढवायची यावर भर दिला जातो. या परिषदेची स्थापना 1966 मध्ये भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाने केली होती आणि त्यानंतर 4 मार्च ही तारीख निवडण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरणाबाबत जागरूकता पसरवणे, तसेच अपघात टाळणे. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी औद्योगिक कर्मचाऱ्यांसाठी विविध सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम आणि जनजागृती मोहीम आयोजित केल्या जातात, ज्यामुळे सुरक्षित कार्यसंस्कृतीला प्रोत्साहन मिळते आणि नागरिकांना जबाबदारीची जाणीव होते. आजच्या दिवसानिमित्त आपल्या रोजच्या कामाच्या ठिकाणी आणि घरात सुरक्षित राहण्यासाठी काही सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पहिली टिप म्हणजे कामाच्या ठिकाणचे आपत्कालीन मार्ग ओळखून ठेवणे. ऑफिस किंवा घरात आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, अग्निशामक आणि फायर अलार्म कुठे आहेत हे नेहमी लक्षात ठेवा. अपघाताच्या वेळी हे तुमचं जीवन वाचवू शकतात. दुसरी टिप म्हणजे विद्युत सुरक्षेची काळजी घेणे. घरातील किंवा कामाच्या ठिकाणची जुनी वायरिंग, ढिले कनेक्शन किंवा ओव्हरलोड झालेले पॉवर बोर्ड्स नियमित तपासा. यामुळे आग लागणे किंवा शॉर्ट सर्किट होण्यासारखे धोके टाळता येतात. तिसरी टिप म्हणजे सुरक्षा साधनांचा वापर करणे. घरगुती असो किंवा औद्योगिक काम, हेल्मेट, ग्लोव्ज, मास्क, गॉगल्स यांसारखी सुरक्षा साधने नेहमी वापरा. हे छोटे छोटे उपाय गंभीर इजा आणि मोठे अपघात टाळण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. चौथी टिप म्हणजे डेटा सुरक्षित ठेवणे. महत्त्वाच्या फाईल्स, पासवर्ड आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे आहे. मजबूत पासवर्ड वापरा. अनोळखी लिंक किंवा ईमेलवर क्लिक करू नका आणि आवश्यक माहितीच ऑनलाईन शेअर करा. डिजिटल सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा महत्त्वाचा भाग आहे आणि यामुळे तुमची माहिती चोरी किंवा गैरवापरापासून सुरक्षित राहते. 5वी आणि शेवटची टिप म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. फर्स्ट एड किट कसे वापरायचे, अग्निशामक कसा चालवायचा आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्वरित कोणती पावले उचलायची हे आधीच शिकून ठेवा. अशा कौशल्यांमुळे आपत्कालीन परिस्थितीत तुम्हीच नव्हे तर तुमच्या सोबत असलेल्या लोकांचीही सुरक्षा अधिक प्रभावीपणे सुनिश्चित करता येते. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुमच्या मते या टिप्स व्यतिरिक्त सुरक्षित राहण्यासाठी आणखी काय करायला हवं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.